ते पोरग मध्ये आलं म्हणून नाहक बळी गेला त्याचा. खरं तर शिवाला मारायचा प्लॅन होता, पण वाचली रे. हो. आयुष्याची दोरी बळकट आहे एकदम. आणि एकदा नाही, चांगली दोनदा वाचली. पण आई, खरं सांगू का, तिने मला जेव्हा घराबाहेर काढलं ना, तेव्हा मला वाटलं की आता आपलं संपलं सगळं, परत गावाला जावं लागतंय की काय. पण नाही, नशिबाने तू आलीस. सुहास, काय रे? ही अशी अवस्था कोणी केली तुझी? शिवाने. तिनेच मला घराबाहेर काढलं आणि शिवामुळेच माझी ही हालत झाली आहे. नको काळजी करूस, मी बघते काय करायचं ते. अशा 100 शिवा बघितल्यात मी. आई, आणि जेव्हा तू म्हणालीस ना की तुला त्या शिवाला संपायचंय, कायमचं मारून टाकायचं, तेव्हा मात्र मी थोडा घाबरलो. नको काळजी करू रे, अशी खूप कामं केली आहेत मी. काय करणार बाबा, स्वतःसाठी उभं राहायचं म्हटल्यावर करावं लागतं ना. आणि मारायचं म्हणशील तर ते माझ्यासाठी खूप सोपं आहे. 100 प्रकार माहिती आहेत मला मारण्याचे. एक फसला, 99 आहे. म्हणजे शिवा लागणार शिवाचा सुद्धा नंबर लागणार. तुझ्या चेहऱ्यावर हा एक व्रण उमटवलाय ना तिने, असे असंख्य व्रण तिच्या मनावर उमटवते की नाही ते बघ. आतून संपली पाहिजे रे ती. त्या पोराच्या मरणाची खंत तिला खंगून खंगून मारेल. मग घे तू हे घर तुझ्या ताब्यात. येस, या घरातल्या प्रत्येकाचे ना मला हाल हाल करायचे. ती सीताई, रामभाऊ, आशू हे ना माझ्यासमोर असे लाचार झाले पाहिजे. कुत्रं असतं ना, कुत्रं आणि यांच्यामध्ये काही फरकच दिसला नाही पाहिजे. नको काळजी करू, आता तुझी आई आहे तुझ्या सोबत. हे जे देसाई कुटुंब आहे ना, ते संपलंच म्हणून समज. बघशीलच तू आता काय होतंय ते. ऐक ना, हे ज्यूस पिऊन घे बघ शिवा, जरा बरं वाटेल, पोटात काही गेलं नाही. संपलं सगळं. मी नाही वाचवू शकले रॉकीला. माझ्या डोळ्यासमोर झालं, काहीच नाही उरलंय आशू. सगळंच संपलं. शिवा ऐक ना, अगं हे बघ, तू स्वतःला दोष नको देऊ. हे जे काही झालंय ना, ते खूप मोठा ऍक्सिडेंट होता आणि तू स्वतःवर नको घेऊ सगळं. सगळेच खूप दुःखात आहे, सगळ्यांना बाहेर यायला वेळ लागला. पण तू अशी खचलीस तर सगळ्यांची स्ट्रॉंग शिवा कशी मदत करणार सगळ्यांना, नाही का? माझ्या समोर झालं आशू, मी नाही वाचवू शकले. सांगते ना, संपलं सगळं.
ऐक ना, तुला धक्का बसलाय, तू 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 मोकळी हो ना. तू रड हवं तर. मला सांग कसं वाटतंय तुला, काय वाटतंय. तू तू प्लीज मोकळी हो, पण आजची बसू नको शिवा. प्लीज काहीतरी खाऊन घे, पिऊन घे, व्हेंट आउट कर प्लीज प्लीज. शिवा ऐक ना शिवा. माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे नाही झालंय काही. तुझा काही दोष नाही आहे त्याच्यात. हा, तू असं सगळं स्वतःवर नको उडवून घेऊ. तुला जे वाटतंय ते मला सांग प्लीज. तुला हवं तू रड शिवा. संपलं सगळं संपलं. नाही यार, मी नाही उघडू शकत गॅरेज. माझी हिंमत नाही होत. नाही लोक, आपला रॉकी आपल्याला खरंच सोडून गेला यार. तो आपल्यातच होता, अजूनही आपल्यातच आहे असं वाटतं. रॉकी अख्ख्या वस्तीत एकमेव होता रे जो आयस झाला होता. तर कशालाच काही अर्थ उरला नाही. इथे थांबावंच वाटत नाही. मला तर खूप आठवण येते त्याची. काय झालं असं रे त्याच्यासोबत? होतं व्हायला पाहिजे त्याच्यासोबतच. चला, नको थांबायला इकडे. अगं दिव्या, तू इथे? हा, मग वस्तीत राहते तर इथेच असणार ना. अरे पण तू एवढी रिलॅक्स कशी आहे? रिलॅक्स कशी आहे म्हणजे? काय झालं? म्हणजे दिव्या तुला काहीच माहिती नाही? अगं आपला रॉकी ऍक्सिडेंट मध्ये गेला. रॉकी? हा. काय झालं? अगं त्याला एका ट्रकने धडक दिली आणि गेला तो. दिव्या, हे बघ, रोज एवढी लोक मरतात, त्यात तोही गेला. त्यात काय विशेष? तू एवढा विचार करू नकोस, मला बघवत नाही. चल निघूया आपण. चल चल. देसाई, मी समजू शकतो की तुमच्यासाठी हा खूप दुःखाचा क्षण, पण काय आहे ना, केस ॲक्सिडेंटची, त्यामुळे आम्हाला जमानी घ्यावीच लागेल. नाही, त्याशिवाय पुढची प्रोसिजर आपण करू शकत नाही. आणि शिवानीच ते फक्त बघितलं. हो, पण तिची अवस्था खूप वाईट आहे. तिला जास्त प्रेशराईज करू नका, ती अजून शॉकमध्ये आहे. नाही, त्याची काळजी घेऊ आम्ही. आपलं नाव काय? शिवानी पाटील देसाई. मी तिचा नवरा आहे. तीच गेली होती रॉकीला आणायला आणि खूप वेळ तिचा फोन लागला नाही, म्हणून मी फोन केला तिला. तर तिचा फोन आउट ऑफ रीच होता. मग ती रॉकीला घेऊन आली आणि आम्हाला सगळं कळलं. ठीक आहे, आता मी यांना विचारतो. शिवा, म्हणजे नेमकं काय बघितलंस तू तिथे? म्हणजे ॲक्सिडेंट कसा झाला हे बघितलंस का तू? धडक झाली. मग धडक देताना कोणाला बघितलंस का तू? मी नाही काय बघितलं. रॉकी आला ना आणि गेला पण. कुठे गेला मला नाही माहिती, पण रॉकी गेला. आता मग संपलं ना सगळं. तू त्याची बॉडी घेऊन आलीस ना? बॉडी नका म्हणू. बॉडी काय म्हणताय? रॉकी आहे ना, रॉकी आहे. सांगा भाऊ, रॉकी आहे ना. बॉडी वगैरे काय बोलतात? ठीक आहे शिवा, अजून कोणी लोक होती का तिथे? म्हणजे ट्रकवाल्याला बघितलंस का तू? रॉकी गेला. रॉकी गेला, संपलं सगळं. मी नाही काय करू शकले.
मी नाही वाचवलं रॉकीला. साहेब, तुमचं झालं असेल, तुम्हाला इनफ इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर थांबायचं का आता प्लीज? ओके, नो प्रॉब्लेम. शिवाच्या बोलण्यावरून असं लक्षात येतंय की ती पुढे असल्यामुळे तिला ॲक्सिडेंट दिसला नाही. त्यामुळे आम्ही बघतो दुसरा काही पुरावा मिळतोय का आणि तुम्हाला कळवतो. देसाई, आम्ही येतो. ठीक आहे. कशी आहेस बाळा? नाही, ताप नाही. तिकडे संपदा तापाने फणफणली आहे, बघवत नाही तिच्याकडे. आणि इकडे शिवाची ही अवस्था. सगळं एवढं असं चांगलं होता भाऊ, सीताई, शिवासाठी प्रसाद आणलाय. ती काही खात नाही आहे. हो, मी प्रयत्न केले खूप, पण ती काहीच खात नाही. शॉक बसलाय तिला. नाही, ते देवीचा प्रसाद आहे ना, जरा आधार मिळेल असं वाटलं म्हणून. प्रसादाच्या निमित्ताने काहीतरी जाईल तिच्या पोटात. आशू, द्या शांताबाई. शिवा, प्रसाद घेतेस का ग? शिवा, घे, प्रसाद आहे. द्या. प्रसाद आहे, थोडा घ्या, बरं वाटेल. हा, घे. खा. संपदाला पण देऊन येऊ का? तिलाही बरं वाटेल. हा, मी आत घेऊन जातो शिवाला, आराम करतो. तिला आराम करते. ये ग, ये. आपण आत जाऊ. ये. जा बाळा. ये. काय होऊन बसले? कशी आहे शिवा आता? काही बोलते का? आराम करते, बोलले नाही काही. काही खाल्लं नाहीये, काही. मी जबरदस्ती केली म्हणून ज्यूस प्यायला, पण तेवढंच, बाकी काही नाही. खूप खचली आहे ती, मला काळजी वाटते तिची खूप. साहजिकच आहे. अरे आशू, आपल्यालाच एवढा मोठा धक्का बसलाय तर तिचं काय झालं असेल? तिच्या मनात जखम झाली आहे आणि ती जखम अशी ती शांत बसून नाही भरून निघणार. तिने व्यक्त व्हायला पाहिजे, मोकळं व्हायला पाहिजे काहीतरी. त्यासाठीच प्रयत्न चालू आहे तेवढे. माझी इच्छा आहे की ती बाहेर यावी या सगळ्यातून लवकरात लवकर. काळजी करू नकोस. मी सीताला सांगतो, तिने काहीतरी खाणंही गरजेचं आहे, नाहीतर मनाबरोबर शरीराने ढासळून जाईल ते. तू तिच्याबरोबर राहा. हो. आशू, तू ठीक आहेस ना? हो भाऊ, मी ठीक आहे. मला काय, या सगळ्यामध्ये कोणीतरी खचून न जाता स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. नाही तर आपण सगळे यातून कधी बाहेरच पडणार नाही असं मला वाटतंय. म्हणजे मी शेजारी बसलो तरी तिला कळत नाही. मला हाक मारावी लागते तिला, मग तिला कळतंय की मी बोलेल. आशू, हे बघा, हा ट्रक इकडून आलाय आणि रॉकी त्याच्या समोर इकडे आला आणि ट्रकची त्याला धडक झाली. आता हे फुटेज तुम्ही बघितलं आणि जी काही स्टेटमेंट आम्हाला मिळालीत ना, त्याच्यावरनं असं वाटतंय की हा ॲक्सिडेंटच आहे. मान्य आहे सर, पण रॉकी तिथे काय करत होता हेच आम्हाला कळत नाही. नाही म्हणजे त्याचा यायचा रस्ता हा नव्हताच, मग तो तिथे काय करत होता? सर, रॉकीना खूप चांगला मुलगा आहे सर. त्याने कधीच कोणासाठी काही वाईट केलेलं नाहीये सर. त्याच्या बाबतीत असा प्लॅन कोणी कसा केला असेल काय माहित सर. सगळं चांगलं चाललं होतं, कोणाची नजर लागली ना काही कळत नाहीये सर. नाही, अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायच्यात, पण एकूण हे फुटेज बघता ही हिट अँड रनचीच केस वाटते. नाही, आम्ही
ट्रक आणि त्याच्या ड्रायव्हर दोघांना पण शोधतो. काय ना की CCTV मध्ये ट्रकचा नंबर क्लिअर दिसत नाही. तरी आम्ही त्या भागातले CCTV चेक करतोय. ते एकदा मिळाले की या केसमध्ये डेव्हलपमेंट होईल आणि जे काही कळेल ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे सर, तुम्ही मला किंवा मांजाला सांगू शकता. ठीक आहे. आणि एक मिनिट. हॅलो काका, तू बरा आहेस ना? आपल्याला असं खचून चालणार नाही. आपण शोधून काढूया सगळं आणि आम्ही आहोत ना. मांजा, सगळ्यात आधी ना मला संपदाला सांभाळायला हवंय. तिच्याकडे ना बघवलं जात नाही रे. आणि तसाच धक्का शिवाला पण बसलाय. दोघींना धक्के बसले. त्यातून ते लवकर सावरणं खूप गरजेचं आहे. म्हणून सांगतोय ना की आपण खचून कसं चालेल. त्यांना सांभाळायचं आहे ना. हा, होईल. करूया. छान वाटतंय ना आता, मोकळी जरा हवा. तुझी आवडती जागा आहे नाही, ते आपण किती टाइमपास केलाय. आठवतंय आपण ते एकदा इथे गप्पा मारत बसलो होतो आणि मग खूप वेळ टाइमपास केला आणि इथं झोपून गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते इकडे बस इथे. तुला माहितीये का, एक मुलगी आहे, ती नेहमी म्हणते की तुम्हाला जर आयुष्यात त्रास होत असला, मनात जर काही असलं तर नेहमी मोकळं व्हावं, बोलून टाकावं. सगळ्या जगाला सांगत फिरते पण स्वतः काहीच बोलत नाही, मनात ठेवते सगळं. सांग की ग शिवा, मनात काय आहे तुझ्या? ऐक ना, तुझ्या मनात जे काही आहे ना, जे काय ते प्लीज सांग. तुला हवं तर ओरड, चिडचिड कर, रड, पण व्यक्त हो. मनात जे आहे ते बोलून टाक. तुला असं बघवत नाही आहे यार. कोण आहे? आई, अगं मी आहे. कोण? सुहास? हा. बाबा चला चल. तुला काही वेळ लागलाय का रे? हा, दिवसा ढवळ्या का आलायस तू इकडे? कोणी बघितलं तर काय होईल? आई, आता कोण बघणार आहे? हेच अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अरे, हे असे गाफील राहिलायत ना, म्हणून सतत पकडले गेलायत तुम्ही. आता इथे कोणी बघितलं असतं तर वाट नसती लागली आपली. आई, सगळं घर धक्क्यात आहे, कोणी कोणाशी बोलत नाही. अशात आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का कोणाकडे? हे बघ, हेच पुन्हा तेच. अरे, इतकं सगळं घडून गेलं तरी त्या शिवाला हलक्यात घेतोयस तू? तिचा काय भरोसा आहे का बाबा? पेटून उठली ना तर महागात पडेल आपल्याला. तू काय एवढं टेन्शन घेतेस मला कळत नाहीये. तू आता त्या शिवाला बघायला हवं होतंस. चेहऱ्यावरून माशिनी हलत आहे तिच्या. ती काय माझ्याकडे लक्ष देणार आहे? पण तू बघच, एकदा का त्या घरावरती मला ताबा मिळाला ना. हो हो हो, मिळणार. त्यासाठीच चाललाय ना एवढा आटापिटा. जरा दमानं घे, धीर धर. आता कशाला दमानं घ्यायचंय? तुला सांगितलं ना, सगळं घर धक्क्यात आहे आणि त्यामुळे हीच योग्य वेळ आपला पुढचा प्लॅन सुरू करायची. सुहास, ही आई आहे तुझी.
तुझ्या आत्ता जे डोक्यात आलंय ना ते मी सुरू केलंय. माझा प्लान सुरू झालाय. कळलं? काय प्लॅन काय सांग ना. कळेल, वेळ आल्यावर कळेल.